नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी येते. मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या सिद्धिविनायक मंदिरात आता ड्रेस कोड लागू करण्यात आलेला आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासने या संदर्भात अधिकृत पत्रक हे प्रसिद्ध केलंय. नागरिकांना संकोच वाटणार नाही असे कपडे भाविकांनी परिधान करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. सिद्धिविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेशभूषा किंवा अंगभर कपडे घातले पाहिजे, तरच त्यांना मंदिरात दर्शनासाठी प्रवेश देण्यात येणार आहे, असं पत्र मंदिर न्यासकडून प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. प्रभादेवीचं श्री सिद्धिविनायक मंदिर या मंदिरामध्ये पुढच्या आठवड्यापासून एक आचारसंहिता आम्ही पेहरावर ठेवलेली आहे, ड्रेस कोडवर ठेवलेली आहे की आमच्या निदर्शनास आलेलं आहे किंवा काही भक्तांच्या सूचना किंवा तक्रारी सुद्धा न्यासाकडे प्राप्त झाल्या होत्या की मंदिरामध्ये काही भाविक येतात, मग ते कोणी भाविक कुठल्या जातीचे धर्माचे पंथाचे असतील, स्त्री किंवा पुरुष असेल, ते काही भाविकांचे पेहराव हे संकोच वाटणारे, समोरच्याला संकोच वाटणारे होते की पेहरावामध्ये कसेही पेहराव त्यांनी परिधान केलेले असायचे. त्यामुळे आम्ही निर्णय घेतलेला आहे भक्तांच्या सूचनेनुसार, तक्रारीनुसार, की पुढच्या आठवड्यापासून श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये येणारा जो भक्त असेल त्याचा पेहराव हा शालीनता, पावित्र्य जपणारा असावा. श्री सिद्धिविनायक मंदिरामध्ये दर्शनाला येताना कुठल्याही प्रकारचा असा वेडा वाकडा पेहराव न करता, आपण जसं घरामध्ये आपली पूजा असेल, लग्न असेल, ज्याच्या पद्धतीने आपण पेहराव करतो त्याच्याच पद्धतीचा पेहराव करून आपण मंदिरामध्ये या. तुमचं स्वागत आहे, आपण दर्शन घ्या. परंतु यापुढे असे जे कोणी तोकडे कपडे असतील किंवा समोरच्याला संकोच वाटेल अशा प्रकारचे पेहराव असतील, अशा भक्तांना कृपया या मंदिरामध्ये आम्ही न्यासाने निर्णय घेतला की त्यांना प्रवेश दिला जाणार नाही. यानंतरची महत्त्वाची बातमी कल्याणमधून येते. कल्याणमध्ये विद्यार्थ्याचं अपहरण करण्याचा डाव फसलेला आहे. विद्यार्थ्यावरती थार गाडी अंगावर नेत विद्यार्थ्याला मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आलेला आहे. स्थानिक लोकांच्या मध्यस्थीनंतर अपहरणाचा डाव जो होता तो फसल्याचं समोर आलंय. सुयश तिवारी असं अपहरण करणाऱ्या आरोपीचं नाव असून संपूर्ण घटना ही सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. तर आपण सीसीटीव्हीची जी दृश्य बघतो त्यामध्ये आपल्याला बघायला मिळतंय, गाडी जी आहे ती अंगावरती घालण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. विद्यार्थ्याचं अपहरण करण्याचा जो प्रयत्न आहे तो फसलेला या दृश्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. काही स्थानिक लोकांनी या ठिकाणी मदत केलेली आहे आणि हा डाव फसलेला आहे. विद्यार्थ्याचं अपहरण करण्याचा डाव होता. विद्यार्थ्याच्या अंगावरती गाडी चढवण्यात आलेली आहे, आपण दृश्यांमध्ये बघतोय. प्रदीप भणगे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. प्रदीप, दृश्यांमध्ये सरळ सरळ दिसतंय की जी गाडी आहे ती अंगावरती घालण्याचा प्रयत्न केला जातोय. हो, नक्कीच. आपण जर बघितलं तर सीसीटीव्ही मध्ये हा प्रकार सर्व कैद झालाय. सुयश तिवारी असं या तरुण आरोपीचं नाव आहे. याबाबत आता पोलीस सखोल चौकशी करतायत. श्लोक सावंत हा मराठी तरुण आहे. याला थोबाडीत मारण्यातून त्याला गाडीत कोंबण्याचा प्रयत्न केला होता, मात्र श्लोक सावंत हा गाडीत गेला नाही. श्लोक सावंतची जी आई आहे, या आईने मात्र जो तिवारी नावाचा तरुण आहे ह्याच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत. निश्चित विद्यार्थ्यावरती गाडी चढवली होती आणि हा अपहरणाचा डाव फसलेला. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. यानंतर बघूया दुपारच्या 100 बातम्या. वाल्मिक कराड आणि एका पोलीस अधिकाऱ्याचं आणखीन एक फोन रेकॉर्डिंग व्हायरल झालेलं आहे. नाशिकमधील मुलावरती कारवाई करू नका, इथे बाप बसलाय, कशाला घाबरता, असं धक्कादायक वक्तव्य वाल्मिक कराडने या संभाषणात केलेलं आहे. दरम्यान या ऑडिओ क्लिपची न्यूज 18 लोकमत पुष्टी करत नाही. राजीनाम्याबाबत मी काही उत्तर देणार नाही. अंजली दमानिया अजित पवारांना भेटल्या. दमानियांच्या आरोपांवरती अजित पवार आणि फडणवीस उत्तर देतील, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडेंनी दिली. मंत्रिमंडळातील बैठकीनंतर मंत्री धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. या भेटीदरम्यान काय झालं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. दादांना चुकीची गोष्ट पटत नाही. अंजली दमानियांच्या आरोपात तथ्य असेल तर अजितदादा मुंडेंचा राजीनामा घेतील, असं शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी म्हटलेलं आहे. वाल्मिकला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जात असल्याचा आरोप संदीप क्षीरसागर यांनी केला. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपींच्या शिक्षेच्या मागणीसाठी अंजली दमानिया यांनी
उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतलेली आहे। यावेळेला त्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत अजित पवारांकडे मुंडेंविरोधातील पुरावे सादर केलेत। यावेळेला अजित पवारांनी पुराव्यांची दखल घेत मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्याचं आश्वासन दिल्याचं अंजली दमानी यांनी सांगितलं। फरार आरोपी कृष्णा आंधळे सापडेल असं वाटत नाही। कृष्णा आंधळे सोबत काहीतरी घातपात झाला असावा असा संशय शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला आहे। संदीप क्षीरसागरांना आंधळेची माहिती कशी मिळते असा सवाल धनंजय मुंडेंनी केलाय। संदीप क्षीरसागरांना आरोपींबाबत एवढं माहिती असेल तर कृष्णा आंधळेंशी संबंध असतील, त्यातूनच ते बातम्या पेरत असावेत असा आरोप धनंजय मुंडेंनी केलाय। खासदार संजय राऊतांनी आरोपी वाल्मिक कराडबद्दल गौप्यस्फोट करत भाजपावरती निशाणा साधलेला आहे। वाल्मिक कराड राजकारणात येईल आणि राजकारणात आल्यावर भाजपाच्या गटात दिसेल असं राऊत म्हणाले। मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी होते। अशामध्येच उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार गुरुवारी बीड दौऱ्यावरती येणार आहेत। बीडच्या पालकमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार बीडमध्ये येणार आहेत। बाबा सिद्दीकींना एका बिल्डरने धमकी दिली होती असा दावा त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीने केलेला आहे। बाबा सिद्दीकी रोज डायरी लिहून ठेवत असत असंही झिशान याने म्हटलेलं आहे। बाबांच्या डायरीत एका स्थानिक नेत्याचं नाव असल्याचं त्याने सांगितलेलं आहे। सिद्दीकींच्या संबंधित चार्जशीटमध्ये माझं नाव नाही, जी घटना झाली माझ्यासाठी धक्कादायक आहे अशी प्रतिक्रिया मोहित कंबोज यांनी दिलेली। तर मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढावं अशी मागणी भाजप नेते मोहित कंबोज यांनी केली। आमची चौकशी करावी, काहीच हरकत नाही, मी चौकशीला समोर जायला तयार आहे। आरोप करण्यापेक्षा आरोप सिद्ध करून दाखवा असं आव्हान अनिल परब यांनी केलंय। सिद्दीकी हत्या प्रकरणातील वस्तुस्थिती बाहेर येऊ नये म्हणून हा अँगल दिला जातोय। हत्येमागचं नेमकं कारण बाहेर यावं असं अनिल परब म्हणालेले आहेत। बाबा सिद्दीकींचं कुणासोबत काय बोलणं झालं हे तपासायला हवं, तपासात सर्व सत्य समोर येईल असं अनिल परब म्हणाले। रस्त्यावरती उतरून वादविवाद करणं शोभनीय नाही, पालकमंत्रीपद जीवन मरणाचा प्रश्न नाही अशा कानपिचक्या प्रवीण दरेकरांनी दिलेल्या आहेत। पदासाठी हमरीतुमरीवरती येणं उचित नसल्याचा सल्ला दरेकरांनी दिलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या दिल्ली दौऱ्यावरती आहेत। यावेळेला दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघात फडणवीसांच्या जाहीर सभा होणार आहेत। तर राजधानीमध्ये फडणवीसांचा रोड शो देखील करण्याची शक्यता आहे। मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे मैदानात उतरलेले आहेत। अंतरवाली सराटीत जरांगेंच्या उपोषणाचा आजचा हा चौथा दिवस आहे। धनंजय देशमुख जालन्यातील मनोज जरांगेंच्या सामूहिक उपोषणात सहभागी झालेले आहेत। जरांगे पाटलांच्या मागण्यांबाबत सरकारने विचार करावा अशी मागणी धनंजय देशमुखांनी केली। सिल्लोडच्या धानोरामध्ये जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी युवक टॉवरवरती चढलेला आहे। टॉवरवरती चढून जोरदार घोषणाबाजी करत युवकाने आंदोलन सुरू केलं। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे। अटल सेतूसाठीचा पथकर आणखीन 1 वर्ष 250 रुपयांवरती कायम ठेवण्यात येणार आहे।